नाही मनमानीचं नाहीये. नाही, मनमानी तुम्ही नाही, एक मिनिट मनमानी नाही. आता ऐका, कुठं जसं तुम्ही दाखवलं त्यांना विचारताय, मला काही प्रश्न विचारा, त्यांना हो विचारा. विचार मनमानी वगैरे हा सगळा काय कारभार तुम्ही बोलू मग नका. एक काम ऐका. जी घटना आहे ती आम्हाला प्रत्यक्ष ऐका. त्यांना सांगा. मग पहिलं तुम्ही बोलू उगाच द्या. चुकीचे बोलू नाही तुम्ही सांगा ना, तुम्ही बोला, मग तुमच्या तुम्ही पद्धतीने मध्ये बोलू बोलू शकता. नका, मग मध्ये बोलू नका. बरं ठीक आहे, बोला, तुम्ही बोला. त्यांचा आहे ना हा मनमानी कारभार चालला. ठीक आहे असू दे. हे शेड बांधलं तुम्ही कोणाला विचारलं? बरं थांबा, त्यांच्याशी नका ना बोलू. आता हद्द कुठं दाखवली तुम्ही मला विचारू नका, मला प्रश्न विचारा, कोणाची परवानगी मग म्हणजे? ते मनमानी कारभार चालला तुमचं. बरं आता तुमचं काय गट नंबर म्हटले? 1040. कुठं ना? हो 1040. कुठं दाखवलं मोजणी अधिकारी तुमची हद्द कुठं दाखवली? सगळं हा इथे एक पॉईंट आहे. सेम याच्या ना पलीकडे एक पॉईंट आहे. आता ही खून मोजणी अधिकाऱ्याने दाखवली का? हो. अच्छा हां, म्हणजे हा एक पॉईंट याच्या मागे आहे ना शेडचा, तिथे अजून एक पॉईंट आहे. म्हणजे हे जे शेड आहे तुमच्या जागेत येते का? अर्ध हो. ते आत्ताच मोजणी आपलं दाखवले ना अधिकाऱ्याला, त्यांना विचारा तुम्ही याच्या अगोदर हद्द कुठं दाखवली, ते पण आले विचारा. होते का? नाही नाही, त्यांना विचारा ना, ते पण मोजणी अधिकाऱ्याच्या अगोदर आले नाव काय होते, सरांचं? त्यांनी हद्द कुठं दाखवली हे विचार. त्यांचं नाव काय? कापसे साहेब, कापसे. कापसे सर. या. आणि आता ते कंपाऊंड हे सरांनी कंपनीच्या म्हणजे तुम्ही कंपनीच्या वतीने बोलताय ना? मी त्यांच्याच वतीने बोलतो. अच्छा, म्हणजे ओनर नाही फक्त मी वतीने ऍक्च्युली बोल. ओनरच आहे. ओके. मी ओनरच आहे, मीच कंपनीला जमीन घेतली, पहिली माझीच होती क्षेत्र, मीच कंपनीला विकली क्षेत्र. नाही नाही, कंपनीचे ओनर आहे का हे विचार? कंपनीचे ओनर नाही, कंपनीचे ओनर बाहेर. कंपनीच्या ओनरनी 2021 ला क्षेत्र घेतलं, अद्यापर्यंत मोजून घेतलंच नाही कधी, मोजणी कधी आलीच नाही. कापसे सर ऐका ना, कपत्र ही हद्द कुणाची दाखवली? हे सर म्हणजे जे काही हा जो गट नंबर 146 आणि पलीकडच्या गटाच्या मध्यम म्हणजे ही यांची हद्द दाखवली? हा इथवर सेंटर भाऊसाहेब मला एक सांगा, याच्या अगोदर सुद्धा मोजणीची हद्द पलीकडे दाखवली, ते तुमचेच होते ना शासकीय अधिकारी, मोजणीवाले ते सर्वेर होते ना मोजणीचे, ती पण सरकारी मोजणी झाली, ती पण हद्द ती पार पलीकडे दाखवली, मग आता इकडे का दाखवली? त्यांचीच मोजणी झाली होती त्यांची अगोदरच्या मोजणीमध्ये ती तिकडे दाखवली, त्याच्या अगोदरच्या आम्ही 2011ला मोजणी केली ती तिकडे दाखवली. 11चं काय आहे का तुमच्या आहे इकडे माझ्याकडे नकाशा आहे, सगळं दाखवतो तुम्हाला, 2च मिनिट मी आणायला लावले, माझ्याकडे सुद्धा नकाशा आहे. त्यावेळी दुर्गे भाऊसाहेबांनी 2011 साली मोजणी केली, त्यांनी आम्हाला हद्द तिथं दाखवली, त्याच्यानंतर यांनी मोजणी आणली, ती हद्द इथं दाखवली, आता परत तुम्ही आले, तुम्ही इकडे दाखवताय. म्हणजे नेमकं सरकारी मोजणी बरोबर आहे का आमचं काय चुकतंय? आमचा फक्त एवढा मुद्दा होता की सगळ्यांनी एकत्र मोजणी करून घ्या, जिथं जिथं क्षेत्र ज्याच्या निघते त्यांनी काढून घ्या, काय विषय त्याच्यात. बर, मग आता कापसे सर, आता या ठिकाणी तुम्ही हद्द दाखवली बरोबर, अजून कुठे दाखवली आहे? त्याचा एंड पॉईंट मागायची पाठीमागे, म्हणजे हे शेड इकडे निघते याचं गटात. मागचा पॉईंट तर तो वरती जो लास्टला जो पॉईंट दाखवला ती लाईन स्ट्रेट लाईन आहे, तिथं अडचण असल्यामुळे आपण एक पॉईंट त्यांना मध्ये म्हणजे त्यांना समजण्यासाठी एक पॉईंट मध्ये दिला. बर, म्हणजे हा पॉइंट नाहीये, फक्त याचं सेंटर सेंटर दिलं. समजण्यासाठी आपण त्यांना बरं, point तो पुढे किती लांब येतो हा पॉइंट इकडे? याच्या मागे हे भिंत दिसते ना त्याच्या मागे. बर, आणि सेकंड हा शेड शेड संपलं की त्याच्या मागे. ते झाड दिसतंय हा 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 बरीच जागा इकडं. आता आपण वयवतीची मोजणी कधी केली होती आणि आता हद्द काय असं म्हणजे काय किती दिवस कागद केलं? नाही वयवाटीची मोजणी होऊन जर 1 वर्ष झालं असतं तर काय झालं की मोजणी झालं त्याच्यामुळे 3 वेळा मोजणी झाल्यामुळे आपल्याला सगळं जे काही इथं जे काही म्हणजे जे वयवाटी याच्यापूर्वीच्या काही ज्या मोजणी झाल्या ते कागदपत्र ऑफिसला जमा केलं होतं, त्याच्यानंतर यांनीच याच्यापूर्वी मोजणी केली, याच्यावरती सुनावणी झाली, याची जी काही याची आधीची जी काही मोजणी ती रद्द केली आणि आता जे काही नवीन मला ती भाऊसाहेब रद्द केलेली मोजणी आम्हाला कळवलंच नाही. आता अर्जदार तुम्ही म्हणजे यांनी अगोदर मोजणी केली, परंतु ती मोजणीला यांचाच विरोध असेल का त्याची? नाही, यांनी त्या मोजणीच्या अंतर्गत त्यांनी तहसीलदार एक ताब्यासाठी केस पण केली होती, पण यांनीच माघार घेतली, यांनीच सांगितलं ती मोजणी चुकीची. याच्यापूर्वी काय झालं सर, याच्यापूर्वी ज्या काही मोजणी झाल्या फक्त एवढाच फक्त संपूर्ण सर्व नंबर मोजला गेला होता, त्याच्यामुळे थोड्याशा त्रुटी राहिल्या. आता आपण काय केलं, याच्यानंतर जे पूर्वीचे जे काही 2 सर्व नंबर ते पण मोजले
त्याच्यामुळे जे काय त्याचा अभ्यास व्यवस्थित झाला त्याच्यामुळे परत ही जे काय प्रकरण आहे ते ऑफिसला सबमिट केलेलं आहे की याच्या जे काय होते ते वस्तुस्थिती दर्शवण्याशिवाय जे काय असणार ते त्याच्यावर त्यांच्या सुनावणं झाला त्याचा रेकॉर्डचा पूर्ण परत अभ्यास झाला आणि त्याच्यानंतर परत नवीन फेरा मोजणीला आधी म्हणजे अधिकाऱ्याला आदेश दिला. म्हणजे पूर्वीच्या ज्या मोजणी झाल्या गटापुरतं झाल्या परंतु हा, आता तुम्ही संपूर्ण Yes, yes. सर्वे नंबर फाळणी हा. चेक करून मोजणी Yes. केली. नाही, नाही, शा- पाच- नाही, पण शा- एक मिनिट भाऊसाहेब मला हे विचारायचं आहे की यांची आता हद्द जी आता मोजणीच्या अगोदर मी जेव्हा पण मला अजून हद्द दाखवली नाही त्याच्यामध्ये असं दाखवलं की तुम्ही फाळणी बाराचा नकाशा पूर्ण दुरुस्ती करायचा आणि पूर्ण सर्व नंबरचा जो आहे तो दुरुस्ती करायला नाही, नाही, लागेल नाही. त्यासाठी एक मिनिट एकच मिनिट आणि त्यासाठी आम्ही पुण्याला पण अर्ज केला अजून ते प्रकरण आमचं क्लिअर झालं नाही तर तुम्ही लगेच हे प्रकरण मोजणी दाखवलं हा, आता- म्हणजे ह्याच विषय संदर्भात आहे का नाही म्हणजे पहिलं तो विषय क्लिअर व्हायला पाहिजे होता जी फाळणी दुरुस्ती पहिले व्हायला पाहिजे ना तरच आपण हद्द दाखवू शकतो प्रत्येकाची बरोबर ना सर तुमचा सर्वे नंबर वेगळा आणि यांचा वेगळा आहे का एकच आहे? आमचं एकच सगळा सर्वे नंबर आहे आमचं एकच आहे फक्त त्यांचा गट नंबर आम्ही एकच सगळं याच्यामध्ये येते फक्त ती दुरुस्ती होणं गरजेचं होतं आणि आम्ही त्यासाठीच अर्ज केलाय कापसे जर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये फाळणीचा काहीतरी दोष असेल त्यामुळे एकामेकाकडं क्षेत्र कमी जास्त होत असेल मग आता त्याची फाळणीची समजा जर तुमच्या अधीक्षकाकडे तक्रार चालू आहे केस चालू आहे मग त्यानंतर ती दुरुस्त होऊन फाळणी दुरुस्त होऊन मोजणी व्हायला हवी होती तशी झाली नाही तुम्ही यांची मोजणी करत नाही आणि यांची लगेच झाली असं का? सर त्यांना ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखवला ज्यावेळेस मी मोजणी आलो की बाबा असं तक्रार चालू होती, त्यांना ते म्हणलं की या सदरच्या मोजणीला काहीतरी स्टे आणा की बाबा हे करण्यात येऊन आम्हाला करायला सूचना दिल्या पाहिजे. ज्यावेळेस बाबा करू नये असं सूचना दिल्या तर आम्ही करणारच नाही ना. आणि आम्हाला तसं काय की आदेशच नाही कारवाई करण्याची. नाही आता नोटीसच आणि माझ्याकडे कसं 3 online दिवसापूर्वी ऐका ना, ही ऑनलाईनला मोजणी असते सर याला म्हणजे ही ऑनलाईनची तारीख आता ऑलरेडी नियमाप्रमाणे मोजणी करणं क्रमप्राप्त आहे. मला सांगा कापसे सर याची फाळणीमध्ये काहीतरी दोष आहे किंवा काहीतरी याच्यात दुरुस्ती आहे त्यामुळे एखादा गट कमी झालाय किंवा एकमेकांमध्ये घुसते असे हे बोलतात हे सत्य आहे का? तसं त्यांनी आता अपील पण दाखल केलं हा. आहे ती म्हणजे वरिष्ठांना जे सूचना आल्या त्याच्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही. हे बघा बघा हा. तुमच्या मोजणी अधिकाऱ्यांनी त्याच्यावेळी मोजणी जरा फाळणीमध्ये जर चूक असेल बरोबर. तर आपण तुम्ही काय लिहून देता का फाळणीमध्ये दुरुस्ती करून बरोबर. परत हे करावा बरोबर. असंच यांना कोणतरी मोजणी अधिकाऱ्याने करून दिलं असेल म्हणून यांनी अपील केलं ना. बरोबर. मग आता त्याच गटामध्ये तेच सर्वे नंबर आहे मग तिथं अशी अडचण होती मग ती फाळणी पहिली दुरुस्त झाली पाहिजे आणि मग मोजणी झाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. बरोबर ते याच्यावर होणं तुमचं गरजेचं काय आहे मत आहे? सर ज्यावेळेस मागचे झालेलं ना तर हेच यांचे पण डॉक्युमेंट ऑफिसला जमा केलेले की असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे ते नोटीस स्वरूपात दिलेलं. मग शेवटी एक सुनावणी झाली त्याच्यानंतर मला हद्दीला तारीख आली मी हद्दीला बरं आता ठीक आहे आता तुम्ही मोजणी केली परंतु ही फाळणीचं ताळेबंद कसं काय काढला कोण कुठं घुसलंय याची माहिती कशी काढली तुम्ही? जे काय आपल्याकडे उपलब्ध फाळणीचा नकाशा तो आपण संपूर्ण सर्व नंबर मोजून त्याच्यात सुपर इम्पोज केला. जे काही रेकॉर्ड जे आहे वयवाडीने जे काही सारखं फरक आहे दाखवतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का जरी फाळणीमध्ये जर दोष असेल तरी मी पूर्ण फाळणीचा अभ्यास केलाय संपूर्ण गटाचा अभ्यास केलाय मगच ही मोजणी केली. बरोबर. मग आता याला चॅलेंजेस म्हणजे मोजणी 100% बरोबर आहे असं म्हणता येईल. हो बरोबर. 100% कसं करता येईल? याची जर दुरुस्तीच नाही तर आपण कसं म्हणू शकतो 100%? तुमच्याच कारणाने जर 2 वेळा 2 ठिकाणी दाखवली मोजणी आपण ही तुमची कशी काय सुरू बरं याच्या अगोदरची जी मोजणी केली ती चुकीची असेल का यांनी जे डोळे आता मला एक सांगा त्या मोजणीबद्दलच तुम्ही केस केली होती का नाही त्याचा आपला दावा दाखल होता की माझी मोजणी जी झाली आता तुम्ही काय म्हणता की त्यांनी जी मोजणी केली ती चुकीची आता हे करतात हे बरोबर आहे म्हणजे ती सरकारी मोजणी नव्हतीच का होती ना बरोबर आहे तुम्ही स्वतःहून ती माघार घेतली आता मी नाही तुम्हाला सांगतो ना आता- हे बघा मी सांगतो सर 2 मिनिटं 2 मिनिटं यांच्याशी बोलून घेतो की मी 2011 साली मोजणी केली बरोबर आहे 2011 प्रमाणे मी ताबा घेतला या ठिकाणी नाही पण ऐका ही सरकारीच मोजणी आहे का सरकारी मोजणी त्याच्यानंतर यांनी क्षेत्र मला वाटतं कधी घेतलं तुम्ही 2021 ला वगैरे काय तुम्ही आता मोजणी केली ना तुम्ही मला वाटतं 10 वर्षांनी तुम्ही मोजणी टाकली ना डोळ्यांची आता 12ला मी 12ला टाकलेली 12ला आहे ना मग यांनी जी मोजणी मागवली 12ला त्या मोजणीला आम्ही त्या ठिकाणी विचारलं मग आम्ही परत मोजणी मागवली तर आम्हाला हा नकाशा दिला बघा याच्यामध्ये दुरुस्ती करा म्हणून तफावत दिसते त्याची पहिली दुरुस्ती करा मग तुम्हाला हद्द दाखवतो मग आम्ही हे प्रकरण कुठं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुण्याला दाखल केलं फक्त अजून त्याचं काय अजून त्याचं आले 2012 पासून नाही हो आत्ता केलं आम्ही मागच्या वर्षी केलेली आहे 2023 सर 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 एक मिनिट ऐका ना तुम्ही 2011 ला मोजणी केली मोजणी केली माझी ती झाली ती कशी काय झाली मग?
ती माझी मोजणी झाली त्यावेळेस यांना माहिती, हे पण होते तर आमची मोजणी झाली. आम्हाला नव्हती लेटर ज्यावेळेस तुम्ही मोजणी केली त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना होते, नेरकरांना होते, सर सगळे ऐका हजर ऐका ना होते. सर, तुम्ही मुंबईला फाळणीमध्ये जर चूक असताना असेल तर 2011ला ती मोजणी हे व्हायला पाहिजे. 2011 साली मोजणी त्याप्रमाणे मी ताब्यात घेतला होता. 2011ची मोजणी आहे ना, त्यावेळेस आणि तेव्हा नेरकर मोजणी- सुद्धा होते बाजूला, ते सुद्धा इथं हजर होते. नाही बरोबर आहे. तेव्हा आहे ना यांना हद्दी दाखवले इकडे, ह्या लोकांनी खांबळे रवले तिकडे, नंतर सरकले तिकडे. हे बघा, हे जे खांबळे आहेत ना, हे पहिले हे बघा, तुम्ही आहे ना, हे असं काहीच झालेलं नाहीये. थांबा ना, तुम्हाला तुम्ही आता जागे झालात. तुम्ही 2011 पासून तुम्ही मोजणी कधी टाकली मला सांगा. 2012ला आम्ही मोजणी टाकली. 12ची मोजणी तुम्ही झालीच नाही, तुम्ही केलीच नाही 12ला. तुम्ही आत्ताची मोजणी केली ती कधी केली? 2012ला मोजणी टाकली. मोजणी त्यावेळेस तुमच्या वडिलांनी ते ना प्रकरण पूर्ण होऊन दिलंच नाही. असं कसं प्रकरण होतं? तुम्ही काही बोलू नका उगाच. प्रकरण होऊन दिलं नाही असं नाही. आम्ही आता तुमचं प्रकरण थांबवलं का? 2012ला ऐका ना, मोजणी आमच्याकडे तुम्ही आली जर तर असं नाही म्हणता 2012 साली आम्ही तुमचं प्रकरण थांबवलं, मग आताच्या तुमचे एकतरी प्रकरण थांबवलं किंवा तुमच्या नोटीसर आम्ही द्यायला आलो नाही. 2012ची आम्ही मोजणी केली. यांनी ज्या ज्यावेळेस मोजले त्यावेळेस आम्ही प्रत्येक हजर राहिलो ना. 2012ला आम्ही जेव्हा मोजणी केली, पैसे भरले, सर्व काही झालं, त्याच्यानंतर हद्दी दाखवायला आलेच नाही. हद्द तुम्ही आणि तुम्हाला असं आले म्हणता, असेल तर हद्द तुम्ही दाखवून सांगा, तुमच्याकडे नोटीस असेल तर दाखवा. माझ्याकडे आम्ही नकाशे आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. मग तुम्ही मग तुमच्याकडे मला मुद्दा तोच म्हणायचा आहे. इथं दाखवली, सरकले तिकडं, परत तिकडं आम्ही इकडं. त्यांनी जेव्हा तुम्ही मोजणी आणली का नाही, त्या मोजणीप्रमाणे तुम्ही त्याविषयी बोला. आणि 2011ची मोजणी ती तुम्हाला दाखवली कुठे, तुम्ही खांबळे रवलेत कुठे, ते ना आताही कोणी शोधून सांगू नाही शकत. काय म्हणतो? मोरोपंतमध्ये आहे तो नाही. रेकॉर्डला मग आहे. ते आणि जर का तुम्ही आता हे फाळणीबाराचं काहीतरी बोगस घेऊन आलेत ना, म्हणजे हे आमचं बोगस आहे, तुमचं योग्य आहे. नाही योग्य नाही हे हा साहेब बोगस आहे. हे बघा. काय म्हणतायत? नाही मला सांगा तुम्ही, हा नकाशा यांनी सरकारी हा बोगस आहे. नाही बरं मला सांगा, याच्या अगोदरची तुम्ही डोळ्यांक मोजणी केली, ती योग्य होती का चुकीची होती? चुकीची होती ना. ती नाही मला सांगा तुम्ही. ऐका, ती याच्या अगोदर डोळ्यांनी जी मोजणी केली ती चुकीची होती का बरोबर होती? चुकीची होती म्हणूनच मग मला सांगा, ती बरोबर म्हणून तुम्ही भांडत होता का नाही माझ्या बरोबर? आता त्यांनी हद्दी म्हणजे दाखवल्या, ती मग मोजणी तेव्हा- सरकारीच होती ना, सरकारीच होती. मग ती चुकीची आहे का? मग त्यांनी ती तुम्ही काय म्हणले ती बोगस आहे, पण ती मोजणी मागवली कोणी? साहेब काय म्हणतायत ऐका. मला काय साहेब म्हणते, काय ती बोलले, मोजणी तुम्ही त्यावेळेस डोळ्यांनी जो मोजला, हा डोळ्यांनी एवढं जी क्षेत्र मोजणी मोजला. केली ती मागवली कोणी? कुणाचा अर्ज होता तो? कुणाचा अर्ज होता. तुमचा अर्ज होता आणि तुम्हीच म्हणता ती बोगस आहे. माझ्या अर्जाच्या नंतर आहे ना, तो पठाणचा अर्ज होता, पठाणची मोजणी झाली. मला यांची काय म्हणायचं, मोजणी तुम्ही झाली. एकच उत्तर द्या ना माझं, मी जे विचारलं. तुम्ही जी मोजणी मागवली डोळ्यांची ती सरकारी मागवली, तुम्हीच मागवली? हो. बरं ती मोजणी बोगस होती? नाही बोगस नाही. आता तुम्ही तर म्हणले ना बोगस होती. नाही हे म्हणतायत ना, चुका झाल्या म्हणजे त्या. यांना यांच्याप्रमाणे झाले की योग्य? यांनी सांगितलं नाही, यांनी सांगितलं ना तांत्रिक चुका झाल्या, आम्ही मान्य केलं ना. मग तांत्रिक, मग आमची पण तांत्रिक चूक पहिली ती क्लिअर करा ना, मग तुम्ही तुमची हद्दत बघा. आम्ही तुम्हाला कुठं नाही म्हणतोय. म्हणजे हे भूमी आम्हाला काय म्हणायचं, आम्ही असे तुम्हाला वाद देताय. तसं नाहीये. आम्ही भूमी- तुम्हाला काय नाही, सांगतो, तुमच्या मोजणीचा अर्ज नाही. मला तुम्हाला फक्त असं म्हणायचंय की तुम्ही सगळ्यांची सामायिक मोजणी करा. ज्यांची आज तिकडे शेजारी पण वाद चालू आहे. शेठ यांनी मोजणी केली त्यावेळेस मी, माझं पत्र आहे, माझ्याकडे पत्र आहे ओसी, बरोबर, की मी काय बोललो होतो ऐका. हे बघा, ऐका, मला ऐका. तुमच्याशी वाद नाही पठाण करायचा, आपलं मला एकच इथं सर्व भांडण करायचं नाही. आम्हाला हे बघा, तुमचं क्षेत्र तुम्हाला मिळलं पाहिजे, आमचं आम्हाला भेटलं सर्व नंबर पाहिजे. एकच आमचा आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की सगळ्यांनी एकत्र मोजणी करा. आपण सगळ्यांनी एकत्र करू आणि प्रत्येकाचे हिस्से घेऊ ना आपण ज्याचे त्याचे पठाणनी पाडू. मोजणी केली. कारण याच्यामध्ये असा विषय ते आहे, म्हणतायत की आम्ही सर्व गटाचा ताळेबंद काढला. मग कोणाचं ताळेबंद किती जर क्षेत्र आहे त्यांनी आणि काढला म्हणून असेल तर मग मोजणी मला जो ताळेबंदाचा जो चुकीचा दाखवतो तोच तर मला क्लिअर करून द्यायला करून पाहिजे. द्यायला पाहिजे त्यांनी. हे बघा. माझा मुद्दा तोच आहे ना. बरोबर आहे. तुम्ही मला माझं क्लिअर करून द्या. भूमी अभिलेखकडे गेले तर आपण ते असंही दुरुस्त करू, करू. आज याचा अर्ज जो माझा आहे ना आज क्लिअर आम्ही ना करायचा, इथं हद्दीवर आहे ना तिथं चर मारणार. आजी